हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू ग्लोबल ऑनलाईन युनिव्हर्सिटी. तर मित्रांनो, आज आपला महाराष्ट्र सेट पेपर 1 प्रिपरेशनचा 15वा भाग आहे. आणि त्याचबरोबर ज्या 20 मॉक टेस्ट आपल्या चालू आहेत, तर त्यापैकी 7 मॉक टेस्ट आपल्या अगोदर झालेल्या आहे आणि पुढची मॉक टेस्ट ही आपली फुल टॉपिक्सवरती 28 तारखेला असणार आहे. तर तुम्ही नक्कीच ह्या मॉक टेस्ट सॉल्व करा. आणि मेन म्हणजे या सगळ्या मॉक टेस्ट मराठी आणि इंग्लिश अशा दोन्ही भाषेमध्ये अवेलेबल आहे आणि ते फक्त 199 रुपयामध्ये. तर मित्रांनो, इतक्या कमी अमाऊंटमध्ये तुम्हाला इतकी चांगली संधी कुठेच भेटणार नाही, तर तुम्ही याचा नक्कीच फायदा घ्या. आज आपण रिसर्च ॲप्टिट्यूडवरती काही इम्पॉर्टंट MCQs बघणार आहोत. पहिला MCQs आहे, आयडियली द रिसर्च पार्टिसिपंट्स आयडेंटिटी इज नॉट नोन टू द रिसर्चर, दिस इज कॉल्ड. म्हणजेच की आदर्शपणे संशोधन सहभागीची ओळख संशोधकास माहीत नाही, याला काय म्हणतात? तर मित्रांनो, याला ॲनॉनिमिटी म्हणजेच अज्ञातपणा असे म्हणतात. तर का बरं? सॉल्युशन बघा. Anonymity means that there is no way for anyone, including the researcher, to personally identify participants in the study. This means that no personally identifying information can be collected in an anonymous स्टडी. म्हणजेच की अज्ञातपणा म्हणजे कोणासही संशोधकासह अभ्यासामधील सहभागींना वैयक्तिकरित्या ओळखण्याचा कोणताही मार्ग नाही. याचा अर्थ असा की अज्ञात अभ्यासामध्ये कोणतीही वैयक्तिकरित्या ओळखणारी माहिती संकलित केली जाऊ शकत नाही. म्हणजेच या ठिकाणी याचं उत्तर आहे ॲनॉनिमिटी. पुढचा प्रश्न आहे, विच ऑफ द फॉलोइंग इज द फर्स्ट स्टेप इन स्टार्टिंग द रिसर्च प्रोसेस. म्हणजेच की खालीलपैकी कोणती संशोधन प्रक्रिया सुरू करण्यासाठी पहिले पाऊल आहे? तर या ठिकाणी आयडेंटिफिकेशन ऑफ प्रॉब्लेम ही संशोधन प्रक्रिया सुरू करण्यासाठी पहिले पाऊल आहे. द फर्स्ट स्टेप इन द प्रोसेस इज टू आयडेंटिफाय अ प्रॉब्लेम or develop a research questions. The research problem may be something the agency identifies as a problem, some knowledge or information that is needed by the agency, or the desire to identify a recreation trend nationally. म्हणजेच की प्रक्रियेची पहिली पायरी म्हणजे समस्या ओळखणे किंवा संशोधन प्रश्न विकसित करणे आणि संशोधन समस्या एजन्सीला समस्या म्हणून ओळखणारी काहीतरी गोष्ट असू शकते. तर एजन्सीला आवश्यक असलेले काही ज्ञान किंवा माहिती किंवा एखाद्या करमणुकीचा कल राष्ट्रीय पातळीवर ओळखण्याची इच्छा असू शकते. पुढचा प्रश्न आहे, ॲक्शन रिसर्च मीन्स. तर ॲक्शन रिसर्च म्हणजे अ रिसर्च initiated to solve an immediate problem. Action research refers to a wide variety of evaluative, investigative, and analytical research methods designed to diagnose problems or weaknesses. Action research means a research initiated to solve an immediate problem. म्हणजेच की कृती संशोधन म्हणजे समस्या किंवा कमकुवतपणाचे निदान करण्यासाठी डिझाईन केलेल्या विविध प्रकारच्या मूल्यांकनात्मक, अन्वेषणात्मक आणि विश्लेषणात्मक संशोधन पद्धती संदर्भित कृती संशोधन म्हणजे त्वरित समस्येचे निराकरण करण्यासाठी आरंभ केलेले संशोधन. पुढचा प्रश्न आहे, अ कॉमन टेस्ट इन रिसर्च डिमांड्स मच प्रायोरिटी ऑन. म्हणजेच की संशोधनातील सामान्य चाचणीला जास्त प्राधान्य द्यावे अशी मागणी कोणती आहे? तर या ठिकाणी बघा, रिअलिबिलिटी, युजेबिलिटी आणि ऑब्जेक्टिव्हिटी या तिन्ही सुद्धा संशोधनातील सामान्य चाचणीला जास्त प्राधान्य देण्याच्या मागण्या आहेत. म्हणजेच याचा आन्सर येईल ऑप्शन डी, ऑल ऑफ दी अबोव. तर रिलायबिलिटी, युजेबिलिटी आणि ऑब्जेक्टिव्हिटी म्हणजे काय बघूया. Objectivity is the most important characteristics of a good test. It is a prerequisite for both validity and reliability. Objectivity of a test means the degree to which different persons scoring give
the same result, and usability means the degree to which something is able or fit to be used. म्हणजेच की वस्तुस्थिती चांगली चाचणीचे सर्वात महत्त्वाचे वैशिष्ट्य आहे. हे वैधता आणि विश्वासार्हता या दोन्ही गोष्टींसाठी पूर्व अट आहे. तर चाचणीची उद्दिष्टता म्हणजे भिन्न गुण मिळवणारी पदवी, समान निकाल आणि वापरण्यायोग्यतेचा अर्थ असा आहे की काहीतरी वापरण्यास सक्षम किंवा फिट आहे. पुढचा प्रश्न आहे द इसेन्शियल क्वालिटीज ऑफ ए रिसर्चर आर. तर या ठिकाणी बघा, स्पिरिट ऑफ फ्री इन्क्वायरी, रिलायन्स ऑन ऑब्झर्वेशन्स अँड एव्हिडन्स, सिस्टमॅटायझेशन ऑर थेरॉइझिंग ऑफ नॉलेज, म्हणजेच की मुक्त चौकशी करणे किंवा निरीक्षण आणि पुरावा यावर भरोसा करणे किंवा पद्धतशीर करणे किंवा ज्ञानाचे सिद्धांत मांडणे, हे तिन्ही सुद्धा एका चांगल्या संशोधकाचे आवश्यक गुण आहेत. म्हणजेच या ठिकाणी याचं उत्तर येईल ऑप्शन डी, ऑल ऑफ दी अबोव. तर या ठिकाणी तेच एक्सप्लेनेशन दिलेलं आहे. बघूया पुढचा प्रश्न. पुढचा प्रश्न आहे व्हॉट इज बिब्लिओमॅट्री. तर बघा, बिब्लिओमॅट्री म्हणजे इन्फॉर्मेशन मॅनेजमेंट टूल. तर बिब्लिओमॅट्रिक मीन्स इन्फॉर्मेशन मॅनेजमेंट टूल आणि बिब्लिओमॅट्रिक मेथड्स आर फ्रिक्वेंटली यूज्ड इन द फील्ड ऑफ लायब्ररी अँड इन्फॉर्मेशन सायन्स. द सब फील्ड ऑफ बिब्लिओमॅट्रिक्स which concern itself with the analysis of scientific publications is called सायंटोमेट्री. म्हणजेच की ग्रंथसंचय म्हणजे माहिती व्यवस्थापन साधन. ग्रंथालय आणि माहिती विज्ञान क्षेत्रात वारंवार ग्रंथसंचय पद्धती वापरल्या जातात आणि ग्रंथालयाचे उपफील्ड जे वैज्ञानिक प्रकाशनांच्या विश्लेषणासह स्वतःशी संबंधित आहे त्याला सायटोमेट्रिक्स असे म्हणतात. पुढचा प्रश्न आहे द युजर प्रोफाईल इज अ. म्हणजेच की युजर प्रोफाईल जी आहे तर ती कशी आहे किंवा त्याला काय म्हणतात. तर युजर प्रोफाईल म्हणजे स्टेटमेंट ऑफ युजर इन्फॉर्मेशन. ऑप्शन डी इज करेक्ट आन्सर. अ युजर प्रोफाईल इज अ व्हिज्युअल डिस्प्ले ऑफ पर्सनल डेटा असोसिएटेड विथ अ स्पेसिफिक युजर ऑर ए कस्टमाइज्ड डेस्कटॉप एन्व्हायरमेंट. User profile is a statement of user information. A user profile can also be considered as the computer representation of a user model. म्हणजेच की वापरकर्ता प्रोफाईल विशिष्ट वापरकर्त्याशी संबंधित वैयक्तिक डेटाचे दृश्य प्रदर्शन किंवा सानुकूलित डेस्कटॉप वातावरण आहे. वापरकर्ता प्रोफाईल वापरकर्त्याच्या माहितीचे विधान आहे. वापरकर्त्याचे प्रोफाईल वापरकर्त्याचे मॉडेलचे संगणक प्रतिनिधित्व मानले जाऊ शकते. पुढचा प्रश्न आहे क्वेश्चन्स दॅट कन्सिस्ट ऑफ 2 or more क्वेश्चन्स जॉईन टुगेदर इज कॉल्ड ए. म्हणजेच की एकत्र जोडलेल्या 2 किंवा अधिक प्रश्नाला काय म्हणतात. तर एकत्रितपणे 2 किंवा अधिक प्रश्नाला जोडण्याच्या क्रियेला डबल बॅर्ड क्वेश्चन्स असे म्हणतात. तर डबल बॅरेल्ड क्वेश्चन म्हणजे काय. तर डबल बॅरेल्ड क्वेश्चन समटाइम्स डबल डायरेक्ट क्वेश्चन इज अन इन्फॉर्मल फॅलेसी. इट इज कमिटेड वेन समवन आस्क अ क्वेश्चन दॅट टचेस अपॉन मोर दॅन वन इश्यू. इट अलॉज ओनली फॉर वन आन्सर. म्हणजेच की एक दुहेरी बंदी घातलेला प्रश्न, कधीकधी दुहेरी थेट प्रश्न एक अनौपचारिक लबाडी आहे. जेव्हा एखादा प्रश्न एकापेक्षा अधिक मुद्द्यांना स्पर्श करणारा विचारतो तेव्हा ते वचनबद्ध असते, परंतु केवळ एका उत्तरासाठी तो परवानगी देतो. पुढचा प्रश्न आहे अ रिसर्च प्लॅन. म्हणजेच की एक संशोधन योजना. तर एक संशोधन योजना ही शुल्ड बी डिटेल्ड, शुल्ड बी गिवन टू ऑदर्स फॉर रिव्ह्यू अँड कमेंट्स, सेट आउट दी रॅशनल फॉर अ रिसर्च स्टडी. हे तिन्ही सुद्धा एका रिसर्च संशोधनची योजना आहे. म्हणजेच याचा आन्सर आहे ऑप्शन डी, ऑल ऑफ दी अबोव. पुढचा आणि शेवटचा प्रश्न आहे रिसर्च शुल्ड बी. म्हणजेच की संशोधन काय असावे. तर संशोधन जे आहे तर ते
ऑब्जेक्टिव्ह, व्हॅलिड आणि रिलायबल म्हणजेच की वस्तुनिष्ठ, वैध आणि विश्वासार्ह ह्या तिन्हीसुद्धा ऑप्शन असायला पाहिजे. म्हणजे एका संशोधनाचे हे तिन्हीसुद्धा क्वालिटी असले पाहिजे. याचा आन्सर आहे ऑप्शन डी, ऑल ऑफ दी अबोव. तर रिलायबिलिटी अँड व्हॅलिडिटी आर कन्सेप्ट्स used to evaluate the quality of research. They indicate how well a method, technique, or test measures something. Reliability is about the consistency of a measure and validity is about the accuracy of a measure. म्हणजेच की विश्वसनीयता आणि वैधता ही संशोधनाच्या गुणवत्तेचे मूल्यांकन करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या संकल्पना आहेत. तर ते सूचित करतात की एखादी पद्धत, तंत्र किंवा चाचणी कशा प्रकारे उपाय करतात आणि विश्वसनीयता मोजमापांच्या सुसंगतेबद्दल असते, तर वैधता मोजमापांच्या अचूकतेबद्दल असते. तर अशाच प्रकारे आजचा आपला एपिसोड इथे संपलेला आहे. तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, तुमच्या मित्रांबरोबर शेअर करा. थँक्यू फॉर वॉचिंग.